कणकवली बस स्थानकावर फलाटावर लागणारी आणि फलाटावरून सुटणारी अशा 2 एसटी बस गाड्या परस्परांना धडकल्या। दुर्दैवानं बस पकडण्याच्या घाईत फातिमा रियाज बोथरे राहणार उंबरडे वय 30 ही महिला या दोन्ही बसच्या मागे सापडली। ही घटना शुक्रवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली। घटनेनंतर तात्काळ 108 नंबरच्या रुग्णवाहिकेला कॉल करून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यावेळी त्या महिलेच्या नाकातून रक्तस्राव होत होता। तपासणी अंती तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं। घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस आणि एसटीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते। मात्र यावेळी मृत महिलेच्या नातेवाईकांनी संतप्त होत कणकवली बस स्थानकावर जमाव केला। यावेळी एकही बस स्थानकाबाहेर जाऊ दिली नाही। पहिले एसटीच्या अधिकाऱ्यांना बोलवा मगच बस स्थानकाबाहेर जाईल अशी आक्रमक भूमिका मृत महिलेच्या नातेवाईकांनी घेतली। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, सोनू सावंत, अण्णा कोदे, गणेश तळगावकर, प्रज्वल वर्दम, आशिये, सरपंच महेश गुरव आदी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली होती। यावेळी 2 एसटीच्या चालक वाहकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। यावेळी संतप्त झालेल्या त्या मृत महिलेच्या नातेवाईकांनी एसटीच्या जबाबदार अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवा मगच बोला असा इशारा दिला। मात्र यावेळी वाहतूक नियंत्रक असलेले परब हे आगारात उपस्थित नव्हते। यावेळी विभाग नियंत्रकांना घटनास्थळी बोलवा असे सांगितले असता वाहतूक नियंत्रकांनी घटनास्थळी येण्यास टाळाटाळ केली। यावेळी जमलेल्या नागरिकांनी संतप्त होत आक्रमक पवित्रा घेऊन एकही बस स्थानकाबाहेर जाऊ देणार नाही असं सांगितलं। या दरम्यान एसटीच्या अधिकाऱ्यांकडून बेजबाबदार उत्तरं देण्यात आली तेव्हा सीसीटीव्ही कॅमेरे तपासा तसंच सीसीटीव्ही फुटेज दाखवा अशी मागणी करण्यात आली। तेव्हा सीसीटीव्ही बंद असल्याचे चार्ज असलेले आगार प्रमुख यादव यांनी सांगितलं। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे, कॉन्स्टेबल किरण मेथे, वाहतूक पोलीस हवालदार आर.के. पाटील, विनोद चव्हाण, मंगेश बावधाने तसंच होमगार्ड पथक तैनात करण्यात आलं होतं। यावेळी मृत महिलेला प्राथमिक मदत जाहीर करा अशी मागणी करण्यात आली। यावेळी एसटी प्रशासनाकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली। तसंच अपघाती मृत्यूची मदत कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावर 1-2 महिन्यात मिळेल असं आश्वासन देण्यात आलं। दरम्यान यावेळी जमलेल्या संतप्त नागरिकांनी आणि मृत महिलेच्या नातेवाईकांनी ज्या चालक वाहकांना हे कृत्य केलंय त्यांना तातडीनं सस्पेंड करा अशी मागणी केली। यावेळी कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी आपण योग्य प्रकारे कायदेशीर तक्रार नोंदवून त्या चालक वाहकांना कठोर शासन करू असं सांगितलं। तसंच सदर गाड्यांच्या इन्शुरन्स क्लेमनुसार मृत महिलेच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळवून देऊ असं आश्वासन दिलं। आम्ही होतो प्रचारात आमच्या इंद्रांना कार्यकर्त्यांना आम्हाला कळवलं, तुम्ही यायला आम्हाला उशीर झाला। ते आल्याच्यानंतर परिस्थिती जवळ 2 तास डीसी कोणी येत नव्हते, काही येत नव्हते। तर डीसीना तात्काळ आम्ही या ठिकाणी हजर केलं। डीसीने आल्याच्यानंतर आम्ही म्हणलं तात्काळ मदत द्या, त्याप्रमाणे मदत दिलेली आहे। आम्ही त्या लोकांना मदत मिळावी इच्छा होती ती त्याप्रमाणे मदत दिली। सरकारी मदत मिळायला काय अडचण येणार नाही, 10 लाख रुपये मिळतील। आणि राजकीयदृष्ट्या बोलायचं झालं तर 23 तारीखनंतर त्या कुटुंबाला अपेक्षित मदत या ठिकाणी केली जाईल। कारण निवडणुकीचा माहोल आहे, आमचे उमेदवार निवडून येणारे उमेदवार आहेत, त्या कारणाने कुठच्या तरी एखाद्या शब्दात कुठेतरी अडकू नयेत। आर्थिक विषयात कुठचं एखादं आजच्या क्षणाला जर आपण दिलं तर त्याची आचारसंहितेचा विषय येऊ शकतो। म्हणून या विषयावर आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीकडनं काय होईल ते 23 तारीखनंतर तुम्हाला त्या कुटुंबाला योग्यरीत्या मदत केली जाईल एवढं या ठिकाणी सांगतो। आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या हरकुलमधली ती मुलगी असल्यामुळे या ठिकाणी सर्वजण उपस्थित होते आणि त्यांनी त्याला चांगलं सहकार्य केलेलं आहे।